हॅलो फ्रेंड्स, कसे आहात सर्वजण? मस्त मजेत ना? चला तर मग आज आपण मराठी सुलभ भारती इयत्ता 8वी पाठ क्रमांक 9 झुळूक या कवितेचे आपण अध्यापन मागच्या व्हिडिओमध्ये केलेला आहे। तो व्हिडिओ पाहिला नसेल तर तो व्हिडिओ तुम्ही पाहून घ्या। सदरच्या व्हिडिओमध्ये आपण झुळूक या कवितेचे स्वाध्याय लेखन पाहणार आहोत। झुळूक ही कविता जी आहे ती दामोदर कारे या कवीनी खूप सुंदर पद्धतीने झुळूक झाल्यानंतर नेमकं काय काय करता येतं, कोठे कोठे जाता येतं, कोणत्या कोणत्या गमती जमती करता येतात याचं मजेदार वर्णन सदर कवितेमध्ये केलेलं आहे। आणि हे मजेदार वर्णन जर तुम्हाला ऐकायचं असेल तर सदर कवितेच्या अध्यापनाचा व्हिडिओ तुम्ही नक्की पहा। चला तर मग आता आपण झुळूक या कवितेचे स्वाध्याय लेखन करूया। त्याआधी आपण थोडेसे कठीण जे शब्दार्थ आहेत ते आपण अभ्यासूया। ओढ म्हणजे आकर्षण, ज्याला आपण अट्रॅक्शन असं म्हणतो इंग्लिशमध्ये। स्वैर म्हणजे मुक्त, मुक्त म्हणजे फ्रीली किंवा स्वच्छंदपणे। राई म्हणजे बाग, कानोसा घेणे म्हणजे चाहूल घेणे। अंगुली म्हणजे बोट, पसार होणे म्हणजे पळून जाणे। कुंज म्हणजे वन, अलगूज म्हणजे बासरी। हितगुज म्हणजे गुजगोष्टी किंवा मनातल्या गोष्टी सांगणे। आणि राबणे म्हणजे कष्ट करणे। ह्या सर्व शब्दार्थांचा आपण कवितेचे अध्यापन करत असताना अभ्यास केलेला आहे। त्यानंतर आता आपण स्वाध्याय पाहूया। स्वाध्यायामध्ये पहिला प्रश्न आहे आकृत्या पूर्ण करा। आकृत्या पूर्ण करा। पहिली आकृती दिलेली आहे तुम्हाला, सानुल्या झुळकेच्या इच्छा। आता या कवितेमध्ये झुळूक या कवितेमध्ये सानुली झुळूक जी झाली आहे तिच्या काय काय इच्छा आहेत हे आपण कवितेच्या अध्यापनाच्या वेळेस पाहिलेलं आहे। चला तर मग आपण तिच्या इच्छा लिहूया। बऱ्याच विद्यार्थ्यांची किंवा विद्यार्थिनींची मागणी होती की जे काही प्रश्नांची उत्तरे आहेत ते तुम्ही वहीवरती लिहून दाखवा असं होतं। मी डायरेक्ट पुस्तकावरती लिहित होती, पण आता तुमच्या म्हणण्यानुसार मी काय करत आहे, आता वहीवरती प्रश्नांची उत्तरे लिहून दाखवत आहे। नक्कीच तुम्हाला हे आवडेल कारण ही तुमचीच कमेंट आहे। चला तर मग पहिली जी आकृती आहे सानुल्या झुळकेच्या इच्छा। पहिली इच्छा आहे कधी बाजारात कधी नदी किनारी भटकावे। कडव्यामध्ये आपण पाहिले कधी बाजारी तर कधी नदीच्या काठी, म्हणजे कधी बाजारात तर कधी नदी किनारी भटकायचे झुळकेला फार इच्छा होती। त्यानंतर अजून कुठे झुळकेला फिरायचं होतं, कधी बागेमध्ये राईत कधी वा पडक्या वाड्या पाटी, म्हणजे कधी बागेमध्ये तर कधी पडक्या वाड्या पाठीमागे लपावे असे झुळकेला वाटायचे। त्यानंतर हळू थबकत जावे कधी कानोसा घेत, म्हणजे कधी हळूच कानोसा घेत थबकत थबकत जावे असं झुळकेला वाटायचं। आणि कधी रमत गमत वा कधी भरारी थेट, म्हणजे कधी रमत गमत थेट भरारी घेत जावे असं झुळकेला वाटायचं। तर सानुली झुळकेच्या ह्या 4 इच्छा होत्या ज्या आपण इथे लिहिलेल्या आहेत। त्यानंतर सेकंड आकृती आहे सानुल्या झुळकेच्या प्रवासाचे स्वरूप आपल्याला सांगायचं आहे। ते प्रवासाचं स्वरूप म्हणजे नेमका तिने प्रवास कसा कसा केलेला आहे। गाण्यामध्ये आपण गीत जेव्हा आपण अभ्यासले, कविता जेव्हा आपण अभ्यासली आहे तेव्हा आपण पाहिलेलं आहे की सानुली झुळकेचा जो प्रवास आहे तो प्रवास कसा होता। मन ओढ घेईल तिथे स्वैर झुकणे, म्हणजे घेईल ओढ मन तिकडे स्वैर झुकावे असं तिच्या प्रवासाचं स्वरूप होतं। म्हणून आपण इथं लिहिलेलं आहे मन ओढ घेईल तिथे स्वैर झुकणे। त्यानंतर कधी थबकत थबकत कानोसा घेत, म्हणजे कधी कसं थांबत थांबत कानोसा घेत तिला प्रवास करावा लागला, तर ते तिच्या प्रवासाचं एक स्वरूप आहे। त्यानंतर कधी रमत गमत थेट भरारी मारणे, म्हणजे आपण कवितेमध्ये बघितले कधी थबकत जावे कधी कानोसा घेत, कधी रमत गमत वा कधी भरारी थेट, तर कधी रमत गमत तर कधी थेट भरारी मारत ती काय केलेली आहे, प्रवास केलेली आहे। आणि कधी काय केलेली आहे ती
स्वच्छंद अशा या करुणी नाना मौजा, म्हणजे नाना मौजा करीत स्वच्छंदी भटकले ती. झुळूक काय केलेली आहे, कवितेच्या शेवटच्या कडव्यामध्ये आपल्याला कवीनी सांगितलेलं आहे, स्वच्छंद अशा या करुणी नाना मौजा घ्यावया विसावया यावे या तिन्ही सांजा. म्हणजे नाना मौजा करत ती स्वच्छंदपणे काय केलेली आहे, भटकलेली आहे. अशा पद्धतीने सानुल्या झुळकेच्या प्रवासाचे स्वरूप आपल्याला इथे लिहिता येईल. त्यानंतर तिसरी आकृती आहे सानुल्या झुळकेची लोकोपयोगी कामे. म्हणजे झुळूक नुसतं झुळूक होऊन फिरली आहे का ती, तर नाही, तर ती लोकांसाठी काही चांगले कामं केलेली आहे. कवितेचं अध्यापन करत असताना आपण अभ्यासलंय की तिने नेमकं काय काय केलं आहे, तर ते लोकोपयोगी कामे आपल्याला इथे लिहायची आहेत. तर आपण कविता अध्यापन करत असताना पाहिले, वेळूच्या कुंजी वाजवूनी अलगुज कणसांच्या काणी सांगावे हितगुज. आता काय केलेलं आहे, झुळूक होऊन वेळूच्या बनामध्ये बासरी वाजवून कंसाच्या कानामध्ये तिने काय केलेलं आहे, हितगुज सांगितलेलं आहे. कंसाच्या कानामध्ये म्हणजे जे शेतामध्ये जी कंस उगवतात त्या कंसाच्या कानामध्ये तिने काय केलेलं आहे, हितगुज सांगितलेलं आहे. त्यानंतर दिशामध्ये तिनं काय केलेलं आहे, सुगंध पसरून दिलेला आहे. परी जाता जाता सुगंध संगे न्यावा, तो दिशा तुनी फिरता उधळून द्यावा. म्हणजे जेव्हा ती कलिकेला म्हणजेच कळीला जेव्हा हात लावते तेव्हा त्या कळीचं काय होतं, फूल होतं. आणि फूल झाल्यानंतर तिचा जो काही सुगंध आहे तो सुगंध घेऊन तिला काय करावं वाटतं, त्या झुळकेला तिथून पळून जावंसं वाटतं. आणि दाही दिशामध्ये तो सुगंध काय करावा वाटतो, उधळून द्यावा वाटतो. म्हणजे हे सुद्धा लोकांसाठी किंवा लोकोपयोगी काम आहे झुळकेचं, की दिशामध्ये ती काय करत आहे, सुगंध पसरून देत आहे. त्यानंतर दिनभर राबुणी दमला दिसता कोणी, टवटवी मुखावर आणावी बिलगोणी. दिवसभर राबलेल्या माणसाच्या मुखावर काय आणली पाहिजे, टवटवी आणली पाहिजे. आणि ती काय करते, झुळूक आणते. आणि म्हणून ही जी तिचे जे कामे दिलेले आहेत कवितेच्या अध्यापनामध्ये आपण अभ्यासलेले ती कामे आपण इथे लिहून काढलेली आहेत. लोकोपयोगी कामे काय आहेत, तर वेळूच्या वनात बासरी वाजून कंसाच्या कानात हितगुज सांगणे, दिशात सुगंध उधळून लावणे आणि दिवसभर राबलेल्या माणसाच्या मुखावर टवटवी आणणे, ही काय आहेत, सानुल्या झुळकेची लोकोपयोगी कामे आहेत. त्यानंतर प्रश्न दुसरा आहे, योग्य पर्याय निवडून वाक्य पूर्ण करा. प्रश्न अ आहे, झुळकेला स्वैर झुकावे वाटते कारण तिला स्वातंत्र्य हवे असते, तिला सर्वत्र हिंडायचे असते, तिचे मन तिकडे ओढ घेते, तिला लोक आमंत्रण देतात. तर या 4 विधानापैकी एक विधान जे आहे ते करेक्ट आहे. ते करेक्ट विधान आपल्याला काय करायचं आहे, निवडायचं आहे. तर झुळकेला स्वैर झुकावे वाटते कारण आपण कविता अभ्यासताना पाहिले, घेईल ओढ मन तिकडे स्वैर झुकावे. म्हणजे तिचे मन जे आहे, त्या झुळकेचे जे मन आहे ते मन जिकडे ओढ घेते तिकडे काय करायचं आहे, स्वैर झुकायचं आहे. म्हणजे तिचे मन तिकडे ओढ घेते आणि म्हणून झुळकेला स्वैर झुकावे वाटते. तर आपलं उत्तर काय येईल, पर्याय क्रमांक 3 येईल. त्यानंतर दुसरा आहे आ प्रश्न, वेळूच्या वनात अलगूज वाजते. म्हणजे वेळूच्या वनात अलगूज म्हणजे बासरी वाजते कारण झुळूक स्वतःच गाणे गाते, तिथे गुराखी अलगूज वाजवतो, तिथे ध्वनिफीत लावलेली असते, झुळकेच्या स्पर्शामुळे वेळूतून अलगुजाचा आवाज निघतो. तर पहा, आपण कविता अभ्यासली आहे, वेळूच्या कुंजी वाजवूनी अलगूज कणसाच्या काणी सांगावे हितगुज. तर वेळूच्या वनामध्ये अलगूज वाजते कारण झुळकेचा जो स्पर्श होतो वेळूला आणि तो स्पर्श असा होतो की त्याच्यातून काय येतो, बासरीचा आवाज निघतो. आणि म्हणून आपलं उत्तर असेल, झुळकेच्या स्पर्शामुळे वेळूतून अलगुजाचा आवाज निघतो. आणि पर्याय क्रमांक आपलं 4 येईल. त्यानंतर प्रश्न क्रमांक 3 परिणाम लिहा.
झुळकेने कलिकेला स्पर्श केला. झुळकेने कलिकेला स्पर्श केला तेव्हा काय परिणाम झाला तो लिहायचा आहे आपल्याला इथे. जेव्हा झुळकेने कलिकेला स्पर्श केला तेव्हा कलिका काय झाली? कलिका फुलून बघेपर्यंत ती काय झाली? ती पळून गेली. ती म्हणजे कोण? झुळूक. म्हणजे कलिका फुलून बघेपर्यंत ती तिथून काय झाली? पसार झाली. पसार झाली म्हणजे पळून गेली. त्यानंतर बकुळीच्या फुलांना स्पर्श केला. बकुळीच्या फुलांना स्पर्श केला म्हणजेच काय? तर बकुळीची फुले काय करावी लागली? तिथे डोहात शिंपडावी लागली. बकुळीची डोहात शिंपडावी. हा परिणाम आहे. बकुळीच्या फुलांना स्पर्श केला तर डोहामध्ये ती फुले काय करावी लागली? शिंपडावी लागली. शिंपावी डोही फुले बकुळीची सारी, हे आपण अभ्यासलेलं आहे. त्यानंतर प्रश्न चौथा आहे, खालील शब्दसमूहांचा तुम्हाला समजलेला अर्थ लिहा. आता चुकली मुकली लकेर याचा आपल्याला अर्थ लिहायचा आहे. आता चुकली मुकली लकेर याचा अर्थ लिहित असताना आपल्याला त्या कवितेमध्ये कसे आलेला आहे हा अर्थ जो आहे, शब्दसमूह कसा आलेला आहे तो पाहूया आधी आपण. गाण्याची चुकली मुकली गोड लकेर झुळझुळ झऱ्याची पसरावी चौफेर. म्हणजे झऱ्याची जी झुळझुळ असते ना, ती झुळझुळ कशी असते? आनंदमय असते. आणि झुळूक झऱ्याच्या तरंगावर पसरली की मधुर ध्वनी निघतो. म्हणजे झुळूक जेव्हा झऱ्याच्या तरंगावर फिरते किंवा पसरते, झुळूक जेव्हा झऱ्याच्या तरंगावर, म्हणजे लहरी ज्या असतात ना त्याला तरंग म्हणतात, तरंगावर पसरते तेव्हा जो ध्वनी निघतो, जो ध्वनी निघतो त्याला चुकली मुकली लकेर म्हणतात. त्यानंतर नेक्स्ट आहे पाचूचे मखमली शेत. सेकंड आहे पाचूचे मखमली शेत. आता शेतात जेव्हा आपण पिकांची रोपे रुजवतो किंवा रुजतात आणि ती वर येतात तेव्हा ती रोपे जी आहेत ती हिरवीगार होतात किंवा हिरवीगार असतात. आणि पाचू हे रत्नसुद्धा कसं असतं? हिरवे असतं. शेतातील ती हिरवीगार कोळी रोपे म्हणजे जणू पाचूचे मखमली शेत आहे, अशी कल्पना कवीने इथे केलेली आहे. त्यानंतर प्रश्न 5वा, 1 ते 2 शब्दात उत्तरे लिहा. झुळकेने भेट दिलेली नैसर्गिक ठिकाणे. आता झुळूक कुठे कुठे भेट दिली? ज्या ठिकाणी ती भेट दिली ती जी नैसर्गिक ठिकाणे आहेत ती कोणती कोणती कवितेत आलेली आहेत ते आपल्याला सांगायचं आहे. मला वाटते नदीचं काठ हे सुद्धा काय आहे? नदीचा काठ हे नैसर्गिक ठिकाण आहे. त्यानंतर झऱ्याला सुद्धा ती भेट दिली. त्यानंतर डोह हा सुद्धा नैसर्गिक ठिकाण आहे. अशा पद्धतीने त्यानंतर जांभळीची जी झाडं आहेत, जांभळी हे सुद्धा काय आहे? नैसर्गिक ठिकाण आहे. झुळकेने भेट दिलेली नैसर्गिक ठिकाणे आहेत.
त्यानंतर कवितेतील वर्णनावरून कवीने वर्णन केलेला ऋतू. आता हे जे वर्णन कवितेचं आपण पाहिलेलं आहे तो ऋतू कोणता असला पाहिजे? हिवाळा असला पाहिजे, कारण या ऋतूमध्ये जांभळे येतात. त्यानंतर शेतामध्ये जे पीक असतं ते हिरवगार असतं, म्हणजे पाचूचं शेत, मखमली शेत दिसले या कवितेत आपण अभ्यासलेलं आहे. त्यामुळं या सर्व गोष्टी आपल्याला हिवाळा या ऋतूमध्ये पाहायला भेटतात. म्हणून कवितेच्या वर्णनावरून कवीने केलेला ऋतू जो आहे, वर्णन केलेला ऋतू हा हिवाळा आहे. झुळकेचा विश्रांतीचा पहर काय आहे? तिन्ही सांजा. घ्यावा विसावा यावे मी तिन्ही सांजा. तिन्ही सांजा म्हणजे संध्याकाळ. अशा पद्धतीने आपण प्रश्न 5वा पूर्ण केलेला आहे. खेळूया शब्दांशी. कवितेतील यमक जुळणाऱ्या शब्दांच्या जोड्या शोधून लिहा. यमक जुळणे म्हणजे शेवटची जी अक्षरे आहेत ती काय असणे? सारखीच असणे. व्हावे, व्हावेला जो कवितेत आलेला जो यमक जुळणारा शब्द आहे तो झुकावे आहे. त्यानंतर काठी, काठीसाठी आलेला आहे वाड्या पाठी. हळुवार म्हणजे पसार, शेवटी र र आलेला आहे. अलगूज, हितगूज हे कवितेत आलेली यमक जुळणारी शब्दे आहेत. त्यानंतर आ हा प्रश्न, खालील शब्दांना कवितेतील शब्द शोधा. छोटी, छोटी म्हणजे सानुली. ताजेपणा म्हणजे टवटवी. बोट म्हणजे अंगुली आलेला आहे कवितेत शब्द. आणि पावा म्हणजे अलगूज, बासरी जमतो आपण त्याला, अलगूज हा शब्द आलेला आहे. त्यानंतर तुमच्या शब्दात उत्तरे लिहा. झुळकेची परोपकारी वृत्ती. परोपकारी वृत्ती म्हणजे दुसऱ्यांना मदत करणे. तर झुळूक या कवितेमध्ये आपल्याला तिची परोपकारी वृत्ती आपापल्या शब्दात लिहायचं आहे. तर झुळकेची परोपकारी वृत्ती. एक छोटीशी मंदपणे वाहणारी वाऱ्याची झुळूक व्हावे आणि मनातील इच्छेप्रमाणे जिथे जावेसे वाटेल तिथे स्वच्छंदपणे फिरावे आणि या फिरण्यातून ती काय केलेली आहे? काही परोपकार करते. तर ती कोणते कोणते परोपकार करते आपण पाहूया. कलिकेला सुंदर स्पर्श करून तिचा सुगंध ती काय करते? चौफेर दिशांनी उधळून देते. झुळझुळ वाहणाऱ्या झऱ्याच्या गाण्याची लकेर ती चहूबाजूंनी पसरून देते. शेतात उगवलेल्या कणसांच्या कानात हितगुज सांगते. सर्वत्र बागडल्यानंतर ती संध्याकाळी दिवसभर कष्ट करून दमून भागून थकलेल्या कष्टकऱ्याला मायेने बिलगते. त्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलवते. अशा प्रकारे कष्ट करणाऱ्या माणसाला प्रसन्न करण्याचा झुळूक परोपकार करते. त्यानंतर नेक्स्ट प्रश्न आहे. प्रस्तुत कविता आवडण्याचे वा न आवडण्याचे कारण. आता ही जी प्रस्तुत झुळूक नावाची कविता आहे ती न आवडण्याचं काहीच कारण नाही, कारण ती कविता सर्वांनाच काय होते? आवडते. आणि ती का आवडते याचं वर्णन मी इथे तुम्हाला करून दाखवलेलं आहे. एक छोटीशी मंद झुळूक दिवसभर सर्वत्र स्वच्छंदपणे कशी हिंडते व आनंददायी वातावरणाचा मनमुराद आस्वाद कशी घेते याचे मनोहारी आणि मनोवेधक चित्रण कवी दामोदर कारे यांनी झुळूक या कवितेत सुंदर शब्दात केलेले आहे. या कवितेत झुळकेला मानवी रूप बहाल केले आहे. ती अवखळ व खोडकर मुलींसारखी मनमुराद आनंद घेते. रानावनात बागडते आहे. ती कलिकेच्या खोडी काढते पण सुगंध दाही दिशांना उधळते. ती नदीकाठी गाभुळलेल्या जांभळाचा सडा विखुरते. ती झऱ्याचे संगीत सर्वांना ऐकवते. शेतातल्या सुगीची बातमी देते. वेळूच्या वनात बासरी वाजवते. सर्व निसर्ग जागा करते आणि कष्टकऱ्याच्या चेहऱ्यावर प्रसन्नता आणते. यामुळे अशा अवखळ परोपकारी आणि चैतन्याने भरलेल्या झुळुकेची कविता मला आवडली आहे.
त्यानंतर कल्पक होऊया, म्हणजे आपल्याला काय केली पाहिजे, कल्पना सुचल्या पाहिजे. तर त्या कल्पना सुचण्यासाठी आपल्याला इथे एक प्रश्न दिलेला आहे. तुम्ही पक्षी आहात अशी कल्पना करून तुम्हाला स्वच्छंदीपणे कोणकोणत्या गोष्टी करायला आवडतील ते लिहा. आता तुम्हाला काय काय आवडतं जर तुम्ही पक्षी झालात, किंवा तुम्ही पक्षी आहात असं कल्पना करा आणि तुम्हाला काय काय स्वच्छंदीपणे म्हणजे मुक्तपणे करायला आवडतं ते लिहा. आता मी जर पक्षी झाले तर मला स्वच्छंदपणे आकाशात विहरायला आवडतं, कारण आपण माणूस आहोत, माणसाला आपल्याला वर उडता येत नाही. पण मी जर पक्षी झाले तर मला वरचं सगळं आकाश काय करता येईल, आकाशभर मला फिरता येईल. एवढंच नाही तर मला विमानाशी स्पर्धा करता येईल. आकाशामध्ये जर मी फिरायला लागले तर मला कुठल्याही सीमा राहणार नाहीत. जसं मला जमिनीवर राहताना सीमा बाउंड्रीजचा फार मोठा प्रश्न पडतो, तसा आकाशात फिरताना मला कुठल्याही सीमा, कोणत्याही देशाच्या किंवा कोणत्याही राज्याच्या किंवा कुठल्याही सीमा मला म्हणजे लागणार नाहीत. ही माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट असेल आणि मला कुठलेही म्हणजे रिस्ट्रिक्शन राहणार नाही किंवा माझ्यावर कुठलेही बंधन राहणार नाही. मला खूप छान पद्धतीने आकाशामध्ये विहरता येईल. अशा पद्धतीने तुम्हाला काय करायचं आहे, वर्णन करायचं आहे. तुम्हाला जे सुचतं, जे तुम्हाला आवडतं त्याचं वर्णन तुम्हाला इथे लिहायचं आहे. त्यानंतर चला संवाद लिहूया. संवाद लिहायचा आपल्याला इथे. नदी व झाड या दोघांमधील संवादाची कल्पना करून संवाद लेखन करा. आता नदी आणि झाड हे दोन चित्र आपल्याला इथे दिसत आहेत. तर नदी म्हणते झाडाला, काय म्हणते बरं नदी? नदी झाडाला म्हणते, किती सुंदर आहेस तू, हिरवेगार, किती सुंदर तुझे रूप. असं लिहूया आपण, किती सुंदर तुझे रूप, किती सुंदर तुझे रूप, हिरवेगार. जणू काही पाचूचे रत्न. त्यानंतर झाड म्हणते नदीला, झाड म्हणते, हो ना, तू सुद्धा किती सुंदर आहेस, तू सुद्धा किती सुंदर आहेस. निळीभोर. नदी म्हणते झाडाला, झाड, तू सर्वांना फुले, फळे आणि सावली सुद्धा देतेस. झाड म्हणते, हो ना, तू सुद्धा सर्वांना मदत करतेस. नदी म्हणते झाडाला, तुझ्याशिवाय माणसाचे जगणे कठीणच. झाड म्हणते नदीला, तुझ्याशिवाय माणसाचे कुठलेही काम स्वच्छ होत नाही. अशा पद्धतीने आपल्याला संवाद लेखन करता येईल. संवाद लेखन हा
तुम्हाला तुमच्या विचारानुसार, तुमच्या कल्पनेनुसार करायचं आहे. मी माझ्या कल्पनेनुसार केलेलं आहे. याच्यापेक्षा वेगळी कल्पना तुम्हाला सुचत असेल, वेगळे विचार तुम्हाला मांडता येत असतील, तर तुम्ही नदी आणि झाडामधला संवाद आणखीन वेगळ्या पद्धतीने लिहू शकता. अशा पद्धतीने आज आपण झुळूक या कवितेचं स्वाध्याय लेखन पूर्ण केलेलं आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.